नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर चर्चा करणार आहे, एका गोष्टीचं अशा राजकीय घटनेचं मी विश्लेषण करणार आहे आणि ते विश्लेषण करत असताना मी तुमच्याशी त्याच्यावर चर्चा पण करणार आहे। गेली 2 दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर सपत्नीक गेलेले आहेत। त्यांचा आदित्य ठाकरे पण त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये तुफान झालं आहे तर महाराष्ट्रामध्ये धुमशान चालू आहे, अशा प्रकारची राजकीय परिस्थिती इकडे झालेली आहे। BJPमध्ये हडबड माजली आहे। इतर राजकीय पक्षामध्ये लगेच BJPने म्हटलं की उद्धव ठाकरे हे स्वाभिमान सोडला आणि ते मुख्यमंत्री पदाची मागणी लाचारी करायला तिकडे गेले। अनेकांनी आपापल्या परीने अनेक पत्रकारांनी याच्यावर व्हिडिओ पण केले आणि त्यांनी त्या परीने असंही सांगितलं की आता परिस्थिती बदलली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला आहे, काँग्रेसचा तर त्याच्याहीपेक्षा चांगला आहे, त्या मानाने शिवसेनेला तसं काय यश मिळालेलं नाही आहे। या प्राप्त परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ॲडजस्टमेंट करावी लागेल। या ॲडजस्टमेंटचं कशी करायची हे शिकण्यासाठी ते उद्धवजी गेले। अशा प्रकारचे जसे व्यक्ती तशा अभिव्यक्ती असताना तसं आपण आता ह्या गेल्या 2 दिवसामध्ये पाहिलेलं आहे आणि मी ऐकलेले आहे, अनेकांचे व्हिडिओ मी पाहिलेत, पेपरमध्ये आलेल्या बातम्या देखील मी याचा देखील मी सखोल अभ्यास केला। पण मित्रांनो, मला काय वाटतं माहिती आहे का, माझं विश्लेषण असं आहे की पहिलं मी ते विश्लेषण सांगतो आणि त्यानंतर मला तुमच्याशी चर्चा करायची। तो मुख्य म्हणजे महाविकास आघाडीचा आशादायक स्फूर्तिदायक असा मुख्यमंत्री पदाचा कोण उमेदवार आहे याबद्दल मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये मी चर्चा करणार आहे। आता पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे सपत्नीक आदित्य ठाकरेला घेऊन दिल्ली दौऱ्यावर गेले। तिकडे त्यांचं काही ठराविक तिथे त्यांनी अनेक लोकांशी भेटी घेतल्या। राज्यसभेचे उपाध्यक्ष धनकर यांच्याशी देखील BJPच्या त्यांनी एक मीटिंग केली। ते यांच्या केजरीवालच्या पत्नीला जाऊन देखील ते भेटले। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंशी भेटले। राहुल गांधीशी त्यांनी भेट घेतली। आज संध्याकाळी त्यांची सोनिया गांधींशी चर्चा होती। अशा अनेक गोष्टीमध्ये त्यांनी तिकडे जाऊन दिल्लीमध्ये खळबळ उडवली। परिस्थिती राजकारण हे नेहमी बदलतच असतं, कळलं की नाही। त्यामुळे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी जो त्यांचा करिश्मा आणि जो स्टेटस मेंटेन केला होता तो काही त्यांना 1966 साली शिवाजी पार्कवर त्यांनी सभा घेतल्यावर मिळाला नव्हता। त्यामागे त्यांनी प्रचंड मेहनत केली, प्रचंड डेअरिंग केलं, कळलं, अनेक डावपेच खेळले आणि त्यांचं व्यक्तिमत्व कालांतराने ते हळूहळू फुलत गेलं। उद्धव साहेबांचं व्यक्तिमत्व पण गेल्या 10 वर्षामध्ये बदलतच आहे ना आणि ते फुलतं पण आहे। हे याची प्रचिती आपण मुख्य म्हणजे BST वर्करचा जो मुंबईत गेल्या 7-8 वर्षापूर्वी स्ट्राईक झाला तो सोडवताना आपल्याला दिसली उद्धव साहेबांनी कशा रीतीने तो सोडवला। त्यांच्यामध्ये स्टेप बाय स्टेप राजकीय परिपक्वता येतच होती। पण हे पत्रकार मंडळी जी मुंबईतली आहेत बहुभाषी, ते सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बेसिकली विरुद्ध आहेत। त्यामुळे उद्धव साहेबांमध्ये जे काही राजकीय परिपक्वता जी आली आहे हे त्यांच्या निदर्शनात कधीच आलं नाही। आणि मी माझ्या अगोदरच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जे काय महाराष्ट्रामध्ये यश मिळालं त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक, सिंहाचा वाटा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने अखंड महाराष्ट्र पिंचून काढला, कळलं। आणि त्यांच्याबाबत जी काय मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सहानुभूती निर्माण झाली त्याचा परिपाक म्हणजेच काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला हे चांगलं यश मिळालं, स्ट्रायकिंग रेट वगैरे झालं। आणि हे करत असताना या दोन्ही पक्षांनी स्वतःची काँग्रेसची जी काय मतं होती, राष्ट्रवादी काँग्रेसची जी काय मतं होती ती मात्र शिवसेनेला ट्रान्सफर करण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत त्या आणि बरोबर त्यामुळे शिवसेनेची मतं त्यांना ट्रान्सफर झाली, त्यांच्या सीट्स वाढल्या आणि शिवसेनेच्या कमी झाल्या। या गोष्टीकडे समस्त पत्रकारांनी, सर्व जे मोठे पत्रकार ह्या लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले। मला वाटतं टाइम्स ऑफ महाराष्ट्र एकमेव चॅनल आहे की ज्यांनी हा सातत्याने हा मुद्दा जनतेच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी खरं सांगू का, उद्धव साहेब जे बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव साहेबांची जी काही कंपॅरिझन करत आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्टेटसला हळूहळू येत आहेत, लक्षात आलं ना।
त्यांचं बोलणं आज लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान त्यांनी जे लोकशाही वाचवण्यासाठी मोदी आणि शहाना जसे अंगावर घेतले, तो एकामेकावर नेता होता. तिकडे राजीव गांधी करत होते, राहुल गांधी करत होते. त्याहीपेक्षा प्रखरपणे टीका भाजपवर आणि नेहरू आणि मोदी आणि शहावर करत होते. त्यांची प्रकृती त्याला साथ देत नसताना अखंड महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला, 4-4 सभा घेतल्या. कळलं की नाही? त्यांच्या भाषणाला जी काही धार आली, कळलं की नाही, त्या धारेकडे बघता त्या भाषणाच्या विश्लेषण करताना दिसते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची वाटचाल आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याच वाटचालीने चाललेली आहे आणि ती चालू झाल्यात. दुसरं एक उदाहरण मला दिसलं ते म्हणजे उद्धव साहेबांनी आता उजव्या हातामध्ये म्हणजे रुद्राक्षाची माळ घातली आहे. त्यांनी बहुधा गळ्यामध्ये पण रुद्राक्षाच्या माळा घातल्या असावेत. हृदयासाठी ते फार चांगलं असतं, म्हणजे गळ्यामध्ये रुद्राक्ष घालणं. येत्या काळामध्ये त्यांची जशी राजकीय परिपक्वता उच्चतम स्तराला जात जाईल तशी येणाऱ्या काळामध्ये त्यांनी रुद्राक्षाच्या जोडीला भगवी वस्त्र जर परिधान केली तर मला काहीही आश्चर्य वाटणार नाही. आणि त्यावेळेला जे आज त्यांच्यावर टीका करतायत की ते दिल्लीला गेले आणि त्यावेळेला ते त्या लेवलला जातील, त्यावेळेला अखंड दिल्लीतले महत्त्वाचे सर्व राजकीय पक्षांचे नेते परत एकदा मातोश्रीवर रांग लावून उद्धव साहेबांना भेटायला येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी लाईन आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट माझ्या काही लक्षात येते ते म्हणजे लोकसभा इलेक्शनच्या दरम्यान उद्धव साहेब पक्षातले जे त्यांचे सहकारी आहेत त्याच्यापैकी काही महत्त्वाचे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पेड आहेत, मनसबदार आहेत. शिवसेनेला कसं कापायचं याचं काही राजकारण ते आतमध्ये राहून करतात. त्याची ज्वलंत उदाहरण म्हणजे ठाणा, कल्याण, सांगली, कळलं की नाही, ही जी काही मतदारसंघामध्ये जो काही गोंधळ आला, कोल्हापूर, ह्या शिवसेनेच्या हक्काच्या सीट जाण्यामागचं कारण हे त्या मनसबदार म्हणजे शरद पवारांच्या मनसबदारावर उद्धवसाहेब कदाचित विसंबून राहिले असावे म्हणून त्या घटना घडल्या. कळलं की नामुष्की आली सांगलीची सीट गेल्यामुळे आणि कोल्हापूरची हक्काची सीट आपल्याला काँग्रेसला द्यावी लागली. ह्या सगळ्या गोष्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हुशार व्यक्तिमत्व आहे. ते प्रसंगात ते नेहमी शिकत असतात. लक्षात आलं ना, साध्या गोष्टींना शिकत असतात आणि ही महत्त्वाची गोष्ट त्यांच्या ध्यानात लोकसभेचे निकाल आल्यानंतर आलेले असणार की आपण XYZ वर अवलंबून राहिलं आणि त्यांनी आपल्याला मिसगाईड केलं किंवा त्यांनी चुकीची माहिती दिली की त्यांनी बरोबर माहिती दिली नाही, या निष्कर्षापद ते आले. आता तीच गोष्ट विधानसभेची इलेक्शन ही शिवसेनेच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी इलेक्शन आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये त्या चुका परत होऊ नयेत यासाठी त्यांनी मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर पूर्णपणे स्वतःला एस्टॅब्लिश करून घेतल्या. आज त्यांच्या विरुद्ध एकही शब्द कोण काढू शकणार नाही इतकं त्यांनी स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना त्यांनी दिल्लीतल्या आपले जे मनसबदार होते त्यांच्यावर अवलंबून न राहता राष्ट्रीय नेत्यांशी जाऊन स्वतःच कॉन्टॅक्ट करावं, स्वतःच काहीतरी त्यांच्याशी बोलावे, जी काही देवाणघेवाण करायची आहे त्याची सगळी सूत्र आपल्याकडे ठेवावीत, आपल्याकडे ठेवावीत आणि हे आपल्या इतर मनसबदारांना कळावं की आता सगळी दिल्लीतली देखील सूत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या हातात घेतली आहे. यासाठी ते सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे, केजरीवालची पत्नी या सर्वांना ते भेटण्यामागचा तो उद्देश तो असावा असा माझा विश्वास आहे की त्या एका गोष्टीसाठी ते गेले. ते काय मुख्यमंत्री होण्यासाठी चाचपणी करायला नाही गेले, ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले. लक्षात आलं ना, कारण त्यांना इतक्या लेवलला तर उद्धवसाहेब नक्कीच आहेत की त्यांना माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा कुठलाही राजकीय पक्ष असता काय इलेक्शनच्या अगोदर हा माझा XYZ हा माझा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे असं आजता काय काँग्रेसने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने कधी केलेलं नाही, शिवसेनेने पण नाही केलं होतं. त्यावेळेला 95ला सत्ता आली त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते बाळासाहेबांना मुख्यमंत्रीपदाचं चेहरा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते बाळासाहेबांनी ती गोष्ट कधी मान्य नाही केली. आणि आत्ताच्या क्षणाला जर ती गोष्ट उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून दाखवलं तर त्यांच्यासाठी अनेक प्रॉब्लेम या आत्ताच्या क्षणाला इलेक्शनच्या अगोदर क्रिएट होऊ शकतात. एवढं जाणण्याइतकी राजकीय परिपक्वता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी जसं म्हटलं की त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक तर मुंबईमध्ये सर्वांमध्ये आपल्या पक्षावर आपली जबरदस्त पकड बसवली आहे आणि सगळी सूत्र मुंबईतली, महाराष्ट्रातली आणि दिल्लीतली शिवसेनेचं कार्य याबाबतची सर्व सूत्र त्यांनी आपल्या स्वतःच्या हातात घेतली आहेत. हे आपल्या
जे म्हणजे शरद पवारांचे जी काही माणसं शरद पवार पेटले त्यांना स्पष्ट करून न बोलता सांगण्यासाठी ते दिल्लीला गेले. आणि तो दिल्लीचा मुख्य म्हणजे काय झालंय, त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अडचणीमध्ये काही लोकांनी अगोदरच लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर सांगितले की उद्धव साहेब पंतप्रधानाचे उमेदवार आहेत म्हणून. हे म्हणून म्हणजे कशात काही नसताना अगोदरच एखाद्याचा पत्ता काटावा ना, तसं राजकारण शरद पवारांच्या एजंटनी शिवसेनेमध्ये केलं. आता तेच म्हणतायत की विधानसभेसाठी महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा आहे. आता तेच माणसं म्हणतायत. त्यामुळे उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून काय, राहुल गांधी काँग्रेसचे नेते म्हणून काय, खरगे काय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार काय, हे ह्या क्षणाला हा माझा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे किंवा मला मुख्यमंत्रीपद पाहिजे असं कोणीही जाहीर नाही करणार. अशी राजकीय अपरिपक्वता आता ह्या क्षणाला कोणी दाखवणार नाही. प्रत्येक जण आपापले पत्ते झाकलीमूठ 1.25 लाखाचे म्हणून स्वतःच्या हातातच ठेवणार आहेत आणि वेळ आल्यावर प्रत्येकजण आपापले पत्ते उघडे करणार आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सीट ॲडजस्टमेंट करायची आहे. जागांचं वाटप करण्यासाठीचा अंदाज घेण्यासाठी ते तिथे गेलेत. कळलं की नाही. आता लोक काही असंही म्हणतात की भाजप हा पहिल्यापासूनच शिवसेना आणि याच्यामध्ये तो जर तुम्ही इलेक्शनचे रिझल्ट बघितले तर भाजप हाच मोठा भाऊ महाराष्ट्रामध्ये होता, जो आता काँग्रेस होऊन पाहतोय. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, कळलं की नाही, ह्या न कळण्या इतके काही उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती लहान नाही आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आहेत. कळलं की नाही. पण आता मी जो पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला त्याचं मी स्पष्टीकरण विश्लेषण तुम्हाला दिलं, ते का तिकडे गेले असावेत आणि तिकडनं ते राजकीय आणि स्वतः दिल्लीशी राजकीय डायरेक्ट पूर्वी हॉटलाईन वापरली जायची, आता ती नको आहे. आता तिकडे जाऊन सोनिया गांधींशी पर्सनल रिलेशन एस्टॅब्लिश करून, राहुल गांधींची पर्सनल रिलेशन एस्टॅब्लिश करून, खरगे यांच्याशी इकडनं मुंबईमध्ये डायरेक्ट बोलण्यासाठी त्यांना आता कोणाची काही जरूर नाही आहे. आणि हे करत असताना त्यांनी त्यांचे राजकीय वारसदार म्हणून आदित्य ठाकरेंना ट्रेन करण्यासाठी, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी स्वतः बरोबर ठेवलं. सगळ्या मोठ्या मीटिंगमध्ये त्यांना एक्सपोजर मिळण्यासाठी ते बरोबर घेऊन जात. ही अत्यंत शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे असं मला मनापासून वाटतं. हे पहिल्या भागाचं माझं विश्लेषण मी तुम्हाला सांगितलं. उद्धव साहेब दिल्लीला का गेले? उद्धव साहेब काय स्वतःचा स्वाभिमान कधी सोडणार नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मराठी अस्मिता, मराठी भाषे ह्याच्यात जाज्वल्य अभिमान त्यांच्या मनामध्ये, ते कधी सोडणार नाहीत. महाराष्ट्राचे आर्थिक सामाजिक इंटरेस्ट ते जीवापाड ते त्याची जपवणूक करणार, त्याच्यामध्ये ते कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही, हा माझा विश्वास आहे. आता जो दुसरा पॉईंट आहे की येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाईल, कोण सुटेबल उमेदवार आहेत, ह्याचं मी आता विश्लेषण तुमच्यापुढे करणार आहे. या क्षणाला शिवसेनेतर्फे उद्धवसाहेब स्वतः मुख्यमंत्रीपदाचं पद घेतील किंवा नाही हे कोणीही काही सांगू शकत नाही. ते स्वतः सोडले तर बाकी कोणीच सांगू शकत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचं नेहमीचे ते दळीदिरी राजकारण असतं, त्या राजकारणाचा एक भाग म्हणून त्यांचं राजकारण हे सुप्रिया सुळेला, त्यांच्या मुलीला मुख्यमंत्रीपदासाठी तिचं प्यादा ते नक्की पुढे करणार. आणि आतासारखी त्यांची शेवटची संधी आहे. याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होईल याचं पुढच्या 5 वर्षात कोणी काही सांगू शकत नाही आहे. त्या बाजूला त्यांच्याकडे जयंत पाटील पण आहेत, पण जयंत पाटीलांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शरद पवार मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर नक्की बसू देणार नाहीत तर ह्या वयामध्ये, या परिस्थितीमध्ये. कारण मागच्या 15 वर्षापूर्वी त्यांना जी संधी मिळाली होती मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राची घेणे, ती त्यांनी घेतली नाही. 2 जास्त मिनिस्ट्री घेतली आणि ते गप्प बसले. कळलं की नाही. आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद त्यांनी दिलं. काँग्रेसमध्ये या क्षणाला तुम्ही बघाल तर नाना पाटोळे यांनी केव्हाच आपल्याला याला काय म्हणतात ते बाशिंग बांधून ते तयार आहेत. त्यांना वाटतं की ते प्रदेशाध्यक्ष आहे म्हणून ते त्यांचा क्लेम आहे त्याच्यावर. विजय वडेट्टीवार आहे आणि त्यानंतर तिसरे पृथ्वीराज बाबा चव्हाण आहेत. हे 3 उमेदवार आहेच. कळलं की नाही. ह्या सर्वांचं हे करताना त्याचं विश्लेषण मी आता करणार आहे. आणि ह्या सर्व कॅन्डिडेटमध्ये कोण सुटेबल आहे, कोण सुखकार आहे, कोण कर्तबगार आहे, कोण योग्य आहे, कुठला उमेदवार आश्वासक चेहरा म्हणून महाराष्ट्राच्या जनतेपुढे येऊ शकतात आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात. यामध्ये प्रामुख्याने पहिलं नाव माझ्या मनात येतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच. कारण एक तर त्यांच्याकडे 2.5 वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा दांडगा अनुभव आहे. कोविडच्या महामारीमध्ये त्यांनी ज्या रीतीने राज्य चालवलं, ज्या रीतीने त्यांनी लोकांना सरकारी सूचनांचं पालन करायला लागलं,
कोणाला न ओरडता, कोणावर राग न धरता त्यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या लाईव्ह याच्यामधनं टेलिकास्टमधनं त्यांनी जे जनतेच्या प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये जे स्वतःचं स्थान निर्माण केलं, त्याची परिणिती म्हणूनच लोकांनी त्यांना कुटुंब प्रमुख ही पदवी दिली ना, कळलं की नाही. आणि त्याच्या बाजूला असलेली त्यांचे उद्धव साहेब हे सुशिक्षित आहेत, अतिशय कल्चर्ड आहेत, सर्वांचा मान मरातब राखणारे आहेत, संयमी राजकारणी म्हणून त्यांनी गेल्या 20 वर्षामध्ये स्वतःची राजकीय प्रतिमा तयार करून ठेवलेली आहे. आणि वेळेप्रसंगी कठोरतेने देखील काही निर्णय घेतलेत आणि ते इम्प्लिमेंट देखील त्यांनी आजतागायत केलेले आहेत. दुसऱ्या बाजूला मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इंटरेस्ट जपण्यामध्ये ते कधीही कमी पडलेले नाही आहेत. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठी भाषासाठी नवीन डिपार्टमेंट जे होतं त्याच्यासाठी मराठी भाषा भवन जे चर्नी रोडची पायाभरणी त्यांनी सुरू केली. मुंबई महाराष्ट्रामध्ये हे सगळे बाहेरून आलेले व्यापारी लोक हे मराठी भाषेचा अपमान करत होते, मराठी भाषा लावत नव्हते, मराठी भाषेचे फलक लावत नव्हते. त्यासाठी प्रचंड मोठा वेगळा कायदा करून तो इम्प्लिमेंट केला. त्यानंतर व्यापारी संघटना दिल्लीला सुप्रीम कोर्टात गेल्या, पण महाराष्ट्र शासनाने तो सुप्रीम कोर्टामध्ये पण ती लढत जिंकून आज जे तुम्हाला सगळ्या अखंड महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्या ठळक भाषेमध्ये दिसत आहेत, याचं सगळं श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे या एकाच व्यक्तीला आहे. कळलं की नाही. ते दुसऱ्या कोणी केलेलं नाही आहे. संभाजीनगरचं नामांतर पण त्यांनीच केलं. सांगायचा मुद्दा, जिथे जिथे राजकारण करताना थोडाफार कोणाच्या प्रत्येक माणसाच्या हातात चुका होतात, पण उद्धव साहेबांकडे त्यांनी जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी मराठी भाषा, हिंदू धर्म, हे जे म्हणतात की हिंदुत्व सोडलं, काही नाही सोडलं. त्यांनी ज्याप्रमाणे हिंदू धर्माचं पालन करणं, हिंदू धर्माचा अभिमान बाळगणं याचा अर्थ त्यांनी नव्याने लोकांना सांगितलं. म्हणजे इतर धर्मियांचा द्वेष करणं, इतर धर्मियांना कापून काढणं हा असा नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की घंटा वाजवणारं मला नको आहे. कळलं की नाही. लोकांच्या घरामध्ये चूल पेटली पाहिजे, हे हिंदुत्वाचा खरा अर्थ आहे. लोकांच्या बेकार हाताला काम देणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. हे ते पदोपदी त्यांनी हिंदुत्वाची नवीन व्याख्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये बिंबवली लोकसभेच्या इलेक्शनच्या कॅम्पेनिंगच्या दरम्यान. कळलं की नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाच्या मनामध्ये गरीब माणसाबद्दल कणव आहे, दया आहे, सामान्य रयतेच्या आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी मनापासून काहीतरी करावं, मनापासून काहीतरी नवीन स्कीम आणावं आणि त्याचा फायदा त्यांना द्यावा हे त्यांना मनापासून वाटतं. संधी मिळते त्या वेळेला त्या गोष्टी करतच असतात. कळलं की नाही. असं उद्धव साहेबांचं कॅरेक्टर आहे. आणि हे करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी कला आहे, ह्याला धरलं त्याला काम, त्याला बघितलं त्याला काम, अशी त्यांची काही महत्त्वाकांक्षा नाही. समाजामधल्या सर्व घटकांना आपल्या एकत्र बरोबर घेऊन समाजाचा उत्कर्ष करावा, सामान्य रयतेचं जीवनमान सुधारावं आणि त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे काही क्षण यावेत, ह्यासाठी हा कार्यरत राहणारा असा हा एकमेव उमेदवार महाविकास आघाडीकडे ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये उपलब्ध आहे. कळलं की नाही. काही लोक म्हणतात की त्यांना म्हणजे काय टीका करणारे काय वाटेल ते करत असतात ना, पण ह्या आणि मुख्य म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपद ज्या रीतीने सोडलं, एक क्षणपर्यंत ते थांबले नाहीत. त्यांनी तो वर्षा बंगला देखील लगेच खाली करून दिला. ह्याच्यानंतर त्यांच्यावर अनेक ते ज्या परिस्थितीमध्ये होते, कळलं की नाही, त्यांचे आजारी पडले होते, त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं सिरियस, आणि त्या परिस्थितीमध्ये फडणवीस महाराष्ट्राचे जे त्यावेळेला विरोधी पक्षनेते यांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराला हाताशी धरून आपला एक सहकारी पूर्वीचा जो बिचाराला खेळू नये, अशा वेळेला त्यांनी जे काय राजकीय सूडनाट्य केलं आणि गद्दारी करायला त्या शिंदेना प्रवृत्त केलं, याचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये राग होता. आणि त्या रागातनंच ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जी सहानुभूती निर्माण झाली ती अजूनही तशीच्या तशीच कायम आहे. पत्रकार मी जसं म्हणतो की उद्धवच्या साहेबांच्या विरुद्धच आहेत, त्यामुळे त्यांना दिसली ती सहानुभूती त्यांना दिसली नाही. त्यांना दिसली ते 4 जिल्ह्यापुरतं मर्यादित असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवारांना 83 साली झालेली त्यांना सहानुभूती दिसली, ही सहानुभूती नाही दिसली. आणि आता तर त्यांचा असाच प्रयत्न चालला की आता त्यांचे जे दौरे करताय शरद पवार, त्यामुळे शरद पवारांची मोठ्या ठिकाणी सगळीकडे सहानुभूतीची लाट निर्माण झाली, असा चुकीचा प्रचार ही सर्व पत्रकार मंडळी करतायत. आणि पत्रकारांनी 4 शब्द लिहिण्यासाठी काय प्रॅक्टिस कराव्या लागतात हे मी गेली 35-40 वर्ष सतत हौशी पत्रकारिता करताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. कळलं की नाही. त्यामुळे दुसरा जो कॅन्डिडेट येतोय तो काँग्रेसमध्ये, मग कोण कॅन्डिडेट आहे महाविकास आघाडीमध्ये, जशी मी तुम्हाला 3 नावं सांगितली, नाना पाटोळे आहेत, दुसरे विजय वडेट्टीवार आहेत, तिसरे
पृथ्वीराज बाबा आहेत. त्यातले पृथ्वीराज बाबा हे नॉन करप्ट मुख्यमंत्री होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मुख्यमंत्री असताना दोन्ही हात बांधून ठेवले होते. कळलं ना, त्याला जरा पण आवाज काढायला दिला नव्हता आणि ते स्वतः नॉन करप्ट होते. कळलं की नाही, कार्यरत होते. कळलं ना, पण आज त्यांचं वय झालं आहे. आणि मुख्य म्हणजे लोकांमधली त्यांची जन्मातली प्रतिमा ती की त्यांना ओळखतं कोण आहे. लोकांना आठवत पण नसेल की पृथ्वीराज बाबा चव्हाण कधी काळी मुख्यमंत्री होते, लोकांना आठवत पण नसेल. आणि जी काय मेहनत करायला पाहिजे ती मेहनत करण्याची ताकद, शारीरिक ताकद त्यांच्यामध्ये नाही. 2-3 वर्षापूर्वी या सर्व काँग्रेसच्या लोकांनी कुठली तरी यात्रा काढली होती. सगळे एअर कंडिशन बसमध्ये बसले होते. कोणी त्या भर उन्हामध्ये बाहेर येऊन लोकांना अभिवादन करत होते. सगळे खिडक्या लावून लोकांना हात करत होते. ही यांची कार्यक्षमता आहे. पृथ्वीराज बाबा चव्हाण हे त्यामुळे त्या शर्यतीत मागे पडतात. नाना पाटोळे ही व्यक्ती अशी आहे, ही अत्यंत बेभरोशाची आहे. मी पण कधीतरी त्यांचा फॅन होतो. जेव्हा त्यांनी जेव्हा मोदींच्या तोंडावर मोदींना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं घेरलं आणि ते सरळ BJPवरनं बाहेर, मी पण त्यांचा फॅन झालो. पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी जी काय राजकीय अपरिपक्वता दाखवली विधानसभेचे सभापती झाल्यावर, ती अत्यंत निंदनीय होती. त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद मिळाल्यावर त्यांनी महाविकास आघाडीचं कुठल्याच नेत्याला न सांगता, त्यांच्याशी चर्चा विनिमय नाही करता सरळ सभापतीपदाचा राजीनामा दिला. आणि त्यानंतर हे सगळं गद्दारीचं नाटक जे घडलं ते त्यानंतर त्यात त्यांनी आपण पॉलिटिकली राजकीयदृष्ट्या ही इज अ इमॅच्युअर, आय एम अ इमॅच्युअर्ड पॉलिटिशियन हे त्यांनी त्या काळात सिद्ध केलं. कळलं की नाही. आणि त्यांना आता जी स्वप्न पडते की प्रदेशाध्यक्ष आहे काँग्रेसचं, त्यामुळे मला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी त्यांची खोटी आहे. एका मतदारसंघात ते फक्त त्या तिथे फिरत होते आणि 288 मतदारसंघाचं मुख्यमंत्रीपद त्यांना पाहिजे. याच्यासारखा मोठा राजकीय विनोद असूच शकत नाही. कळलं की नाही. काय मोठं असं नाना पाटोळेने केलं आहे, काय मोठी संघटना बांधली आहे. रोजच्या रोज दिल्ली, मुंबई, महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातनं त्यांच्याविरुद्ध काँग्रेसवर राहुल गांधींकडे तक्रारी करत असतात, खरगेंकडे त्यांच्याविरुद्ध तक्रारी करत असतात की यांच्याकडे संघटना चातुर्यच नाही आहे. आणि ही गोष्ट गेल्या 3 वर्षामध्ये प्रकर्षाने सिद्ध पण झालेली आहे. विजय वडेट्टीवार हे जरी असले, बोलत असले, चांगल्या रीतीने बोलतात, पण अजून मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्याइतकी त्यांची राजकीय मजल गेलेली नाही आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वार्थाने आश्वासक असा जो चेहरा पाहिजे होता मुख्यमंत्री पदाचा, तो या क्षणाला नाही. त्यांनी किती सांगू दे काँग्रेसचा स्ट्राईक रे, अमुक आहे ते तमुक आहे असं किती सांगा, काँग्रेसमध्ये ह्या क्षणाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही, आश्वासक चेहरा नाही. मग राहिले शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे एकमेव ध्येय आहे की शिवसेनेला कट मारायची, बाजूला करायचे, शिवसेनेला कमीत कमी जागा द्यायच्या. त्यांच्या जागा असतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची मतं शिवसेनेला मिळू द्यायची नाहीत. पण शिवसेनेची मतं मात्र आपल्या बाजूला घेऊन आपलं घोडं म्हणजे सुप्रिया सुळेचं घोडं पुढे दामटत न्यायचं. आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की कोणाचं जास्त तिन्ही पक्षामध्ये थोडीफार मागे पुढे झाले 4-5 यांनी, तर आपल्या सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणायचं. सुप्रिया सुळे आज 3 का 4 टर्म खासदार आहे. त्यांची लोकसभेमधली भाषणं बघा. राजकारणात जी तुम्हाला यायचं असेल तर जी काय अंगात धमक लागते, राजकीय धमक, ती सुप्रिया सुळेमध्ये नाहीच आहे. मी सुप्रिया सुळेंचा विरोधक नाही आहे, तरी पण सांगतो, एक राजकीय अभ्यासक म्हणून, एक विश्लेषक म्हणून सांगतो की त्यांच्यामध्ये राजकीय धमक नावाची चीजच नाही आहे. आत्ता ते लोकसभेमध्ये म्हणतात मी कधी त्या लोकसभेच्या वेलमध्ये येत नाही. तर तुमचा हक्क आहे तिकडे जाऊन सभापतींची भांडण करणं. त्या ज्या भाषणं देतात इतकी मवाळ भाषणे असतात. त्या म्हणजे काय यशोमती ठाकूर नाहीत, काँग्रेसच्या जे यशोमती ठाकूर आहेत ना, त्या कशा धडाकेबाज आहेत. आणि बोलताना पाटकन छानपैकी बोलून जातात. अशा असं हे पाहिजे होतं, कॅरेक्टर पाहिजे होतं, व्यक्तिमत्व पाहिजे होतं. ते व्यक्तिमत्व त्यांच्याकडे नाहीच आहे. मवाळ भाषणं करायची आणि त्याच्यामध्ये काय रिसर्च करायचं, हे मुख्यमंत्री पदासाठीची ही क्वालिफिकेशन नाही आहे. त्यामुळे शरद पवारांची किती महत्वाकांक्षा असू दे तिला मुख्यमंत्री करायची, पण तुम्ही ज्यांना प्रपोज करताय त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पद होण्याची धमक नाही आहे. ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये मला तर असं नेहमी दिसतंय, जे मी तुम्हाला सांगितलं, एक माणूस मुख्यमंत्री म्हणून, एक माणूस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून, ज्याच्या हातामध्ये गेली 25 वर्ष मुंबई महापालिका आहे, ठाणे महापालिका आहे, तिथे त्यांनी सॉलिड परफॉर्मन्स दिलेला आहे. ते पण तुम्हाला सांगतो. आज मुंबईमध्ये पाण्याची टंचाई नाही आहे. तलाव कोणी बांधले, नवीन तलाव, आणि ते सगळे तलाव जमिनीखालून एकमेकाला जोडले कोणी? शिवसेनेची मुंबई महापालिकेने सत्ता होती म्हणून ते जोडले गेले. आज मुंबईमध्ये 6 रुपयामध्ये तुम्हाला गारेगार प्रवास देणारी VST सर्व्हिस कोणी सुरू केली?
महिलांसाठी बसमध्ये राखीव जागा, वृद्ध माणसांसाठी बसमध्ये राखीव जागा कोणी सुरू केल्या? हे उद्धव ठाकरे साहेबांच्या अधिपत्याखाली असलेल्या शिवसेना पक्षाने महापालिकेत ते करून दाखवलं. कळलं की नाही? आज पाणी तुंबण्याचा प्रॉब्लेम ह्या वर्षी कुठे कुठे पाणी तुंबलं. जसं मुंबईत पूर्वी पाणी तुंबायचं ती परिस्थिती गेल्या 5-6 वर्षामध्ये कमी 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 होत आली. कारण अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शासनाने मुंबई महापालिकेमध्ये पंपिंग स्टेशन सुरू केली, ती ऑपरेशनल केली, त्याचा परिणाम आहे. लक्षात आलं की नाही? अशा अनेक चांगल्या गोष्टी आज मुंबईमध्ये पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या एक वेळा कचरा काढला जायचा, फक्त एक वेळा. आज मुंबई महापालिकेमध्ये मुंबईतली माणसं मुंबई घाण करतात आणि ती घाण मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी दिवसांना 2दा साफ करतात. हे कोणी करून दाखवलं न बोलता? हे सगळी दूरदृष्टी लोकांना आपण एक चांगलं सुखकारक जीवन देण्याचा संकल्प मनामध्ये, तनामध्ये, बुद्धीमध्ये ठेवणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने हे सर्व काम केलेलं आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं ना, माझं तर विश्लेषण असंच आहे की जर गांधी फॅमिलीमधले राहुल गांधी आणि सोनिया गांधी तेवढ्या पॉलिटिकल दोघंही राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत, त्यांना महाराष्ट्राचं राजकारण चांगलं कळतं, त्यांना उद्धव साहेबांचं महत्त्व काय आहे त्यांना पूर्णपणे माहिती आहे. म्हणून त्यांनी काँग्रेसच्या लीडरना दिल्लीत ज्यांनी सभा घेतली त्यावेळेला उद्धव साहेब प्रत्येक वेळेला त्यांनी तक्रार केली, उद्धव साहेब सांगतात की मी दिल्लीशी बोलतो. त्यावेळेला राहुल गांधींनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला शिवसेनेबरोबर युतीमध्ये राहूनच आपल्याला महाराष्ट्राची सत्ता मिळवायची आहे. हे त्यांना तिथे स्पष्ट करून सांगितलं, कारण त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं राजकीय महत्त्व राहुल गांधींना आणि सोनिया गांधींना कळलेलं आहे, जे शरद पवार देखील कळलं आहे. पण मी नेहमी म्हणतो ना, शरद पवार हे दलितरी राजकारण आहे. त्यांचं राजकारण हे स्वतःचे इंटरेस्ट, राजकीय, सामाजिक, आर्थिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यापलीकडे त्यांचे स्वतःचे, त्याच्या पलीकडे त्यांचं जग नाही. त्यामुळे आता त्यांचा इंटरेस्ट आहे ही प्राप्त परिस्थितीमध्ये झाली की सर्व पक्षांना, तिन्ही महाआघाडीतील महाविकास आघाडीमधील पक्षांना समसमान जागा मिळाल्या किंवा 2-4 पुढे मागे एकमेकांच्या मिळाल्या, तर आपलं प्यादं सुप्रिया सुळेला आपण मुख्यमंत्र्याचं प्यादं पुढे करू शकतो. लक्षात आलं की नाही? हे त्यांच्या ध्यानात आल्यामुळे ते पण आता म्हणत नाही आहेत, काहीच बोलत नाही आहे. पण मला असं वाटतं ज्याची शक्यता फार कमी आहे, कारण मी पहिल्याच म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जनरली राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस आजपर्यंत कधी पुढे आणत नाही इलेक्शनच्या निवडणुकीच्या अगोदर. पण त्यांना जर तेवढी राजकीय परिपक्वता आली तर त्यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक हुकमी एक्का आहे की ज्याची सहानुभूतीची लाट अजूनही मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. एक सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जे काय फडणवीस आणि कंपनीनी त्यांनी जे घोटाळा तयार केला होता, ती नाऱ्याची 2 मुलं, नंतर तो प्रसाद लाड, तो प्रवीण दरेकर, ही काय अत्यंत अकर्तृत्ववान अशी माणसं होती ज्यांच्यामध्ये काही टॅलेंट नाही, अशा लोकांना जवळ करून त्यांनी जे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये जी अश्लीलता आणली, घाणेरडेपणा आणला, ते जाऊन एक सुशिक्षित, सुसंस्कृत, कर्तबगार, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, कळलं की नाही, सर्व समाजातील सर्व, irrespective of their caste and religion, he is a person who can take all people along with him and he can deliver the best possible thing for the masses. असा हा एक नेता तुम्हाला महाविकास आघाडीला मिळालेला आहे. आणि त्यांना जर सुबुद्धी सुचली तर कुठलाही आक्षेप न घेता त्यांच्यामध्ये एकमत होईल की महाविकास आघाडीचा आश्वासक चेहरा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच आहे. मित्रांनो, मी जे आज या 2 मुद्द्याचं विश्लेषण तुम्हाला करून सांगितलं त्याबद्दल ते जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक करा, तो तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर करा. आणि मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र, या चॅनलवर तुम्ही ज्या राजकीय माझं विश्लेषण बघता आणि इतर लोकांची विश्लेषण बघत असाल तर तुम्हाला त्याच्यामधला राजकीय फरक कळेल. जे इतर लोक काही सांगत नाही ते मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमधनं सांगत असतो. कळलं की नाही? तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि येणाऱ्या काळामध्ये मी अशाच प्रकारचे व्हिडिओ परत तुमच्या माहितीसाठी मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत प्लीज टेक केअर.